आणि आता पुढची बातमी खऱ्या अर्थानं विशेष, स्पेशल। तुमच्यापैकी अनेक जण अनेकदा सहजपणे विमानाने प्रवास करत असतील, पण मंडळी, अगदी परवा अजित पवार यांच्या विमानाचा जो अपघात झाला, त्यात अजित पवार यांचं दुर्दैवी निधन झालं। त्यानंतर लोकसभेत देशभरातल्या सगळ्या विमान कंपन्यांचा एक अहवाल तयार करून सादर करण्यात आला। या अहवालामध्ये देशांतर्गत विमान सेवेतली किती विमानं नादुरुस्त आहेत किंवा पूर्ण फिटनेसचं सर्टिफिकेट नसतानाही उडतायत याबद्दलचा एक अहवाल हाती आलाय। नीट ऐका, तुम्हाला धक्का बसेल। विमान प्रवास करताना तुम्ही विचार कराल। विमान प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर, 754 विमानांची तपासणी, निम्मी विमानं सदोष। लोकसभेत मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती। विमान अपघातात अजित पवार यांच्यासारखा हिरा महाराष्ट्रानं नुकताच गमावला। मागच्या वर्षी अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह 241 नागरिकांचा बळी गेलाय। देशात सातत्यानं होत असलेल्या अशा विमान अपघातांमुळे हवाई वाहतुकीतला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला। या पार्श्वभूमीवर भारतीय विमान कंपन्यांच्या ताफ्यातील विमानांची तपासणी करण्यात आली आणि यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे। भारतीय विमान कंपन्यांकडे असलेल्या विमानांमधील अर्ध्या विमानांमध्ये वारंवार दोष आढळून आलाय। जानेवारी 2025 पासून देशातील 6 प्रमुख विमान कंपन्यांच्या एकूण 754 विमानांची तांत्रिक तपासणी करण्यात आली। यापैकी 377 विमानांमध्ये वारंवार बिघाड झाल्याचं समोर आलंय। एअर इंडिया ग्रुपच्या 267 विमानांपैकी 191 म्हणजे 72% विमानांमध्ये वारंवार तांत्रिक दोष आढळला। इंडिगो कंपनीच्या 405 विमानांपैकी 148 विमानांमध्ये यावर्षी 3 फेब्रुवारीपर्यंत एक विशिष्ट प्रकारचा बिघाड वारंवार सापडलाय। स्पाइस जेटच्या 43 विमानांची तपासणी झाली। यात 16 विमानांमध्ये वारंवार बिघाड झाल्याचं निदर्शनास आलं, तर अकासा एअरच्या 32 विमानांपैकी 14 विमानांमध्ये दोष आढळलाय। लोकसभेत नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ही अधिकृत माहिती दिली आहे। त्यानुसार डीजीसीएनं गेल्या वर्षी सुरक्षेच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात तपासणी केली। त्यात 3890 सर्व्हिलन्स इन्स्पेक्शन, 56 ऑडिट, 492 रॅम्प चेक आणि 84 परदेशी विमानांची तपासणी सुद्धा करण्यात आली। 874 स्पॉट चेक आणि 550 नाईट सर्व्हिलन्स सुद्धा करण्यात आले आहेत। एअर इंडियाच्या प्रवक्त्यानं सरकारी आकडेवारी जाहीर झाल्यानंतर सांगितलं की आम्ही अत्यंत सावधगिरी बाळगून आमच्या संपूर्ण ताफ्याची तपासणी केली आहे, त्यामुळे संख्या जास्त आहे। एअरलाइन्सच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की विमानात वेगवेगळ्या प्रकारच्या उपकरणांची तपासणी केली जाते। उपकरणांच्या प्राधान्यानुसार किंवा तातडी क्रमानुसार ABCD अशी विभागणी करण्यात आली आहे। एअर इंडियाच्या बाबतीत बहुतेक समस्या या श्रेणी D मध्ये आहेत, ज्यामध्ये सीट बेल्ट, ट्रे टेबल, स्क्रीन अशा गोष्टींचा समावेश आहे। या अडचणी विमानाच्या सुरक्षिततेशी थेट संबंधित नाहीत। पुढच्या 2 वर्षात जेव्हा नॅरो बॉडी विमानांसाठी रेट्रोफिट कार्यक्रम सुरू होईल, तेव्हा या समस्या सुद्धा दूर केल्या जातील। भारतीय विमान प्राधिकरण आणि DGCA तसंच BCAS आणि AERA या 3 विमान वाहतूक नियमन संस्थांमध्ये 2645 पदं रिक्त असल्याची माहिती सुद्धा सरकारनं दिली आहे। देशात एअर इंडिगो, एअर इंडिया एक्सप्रेस, विस्तारा, स्पाइस जेट, अकासा आणि अलायन्स एअर सारख्या प्रमुख कंपन्यांचा दबदबा आहे। चांगली सेवा आणि सुपरफास्ट प्रवासाचा दावा या कंपन्या करतात। मात्र देशातील विमान अपघातांच्या घटनेमुळे विमान प्रवाशांमध्ये सध्या काहीसं भीतीचं वातावरण आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।